रूप पाहता लोचनी सुख झाले साजन साजन Ahichi deva pai magata deva pai magata Ahichi deva pai magata Ahichi deva pai magata Jana seva pandita Jana seva pandita
कीर्तनाची पहिली चाल महाराष्ट्र भूषण संगीत विशारद श्री रघुनाथजी खंडाकर म्हणतील सगळ्यांनी मागं म्हणायचं बेस दे थोड़ा हाँ ठीक है हेच देवा
सदा संग हरिदासांचा
हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा, जन्म हो का भलती याती, परी मीन चुको हरी भक्ती, नामा म्हणे कमळापती, नामा म्हणे कमळापती, हेची द्यावी पुढता पुढती, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये, मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजमवानरयूथमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, मंगल भवन अमंगलहारी, द्रवसुदशरथ जल बिहारी, सिया राममय सब जग जाने, करहु प्रणाम जोरी जुगपाने, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार, आता मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, हेची देवा पै मागत, चरण सेवा खंडित, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र जलतीर्थ पुण्य पावन पुण्य सलीला माता चंद्रभागेच्या तीरावर असलेलं भूवैकुंठ श्री क्षेत्र पंढरपूर, या पंढरपूर क्षेत्रामध्ये प्रकट झालेले भक्त शिरोमणी भगवंताचे गडिवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा मी 4 चरणाचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. थोडासा आवाज शार्प करा, थोडासा किंचित. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराज आपलं उपास्य दैवत श्री पांडुरंग परमात्म्याकडे अलौकिक अशी मागणी करतात. या अभंगातील प्रत्येक चरण महत्वाचा आहे, चिंतनीय आहे. या अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी 2 शब्दामध्ये परिहार देणं हे माझं कर्तव्य. आज या ठिकाणी आपल्या पवित्र अशा येळू गावामध्ये श्री पांडुरंग भजनी मंडळाच्या आयोजनातून होणारा हा ज्ञान यज्ञ भगवान श्री कालभैरवाच्या जयंती निमित्ताने, कालभैरव अष्टमी निमित्ताने होणारा हा सप्ताह. आता ते लांबचे स्पीकरला घातले मारा झालेले ते कमी ठेवायला, लांबची भंगी जरा कमी ठेवा. कालभैरव अष्टमी निमित्ताने होणारा हा सप्ताह
यावर्षी 49व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. कुठल्याही गावामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या गावामध्ये ते गाव कसं आहे याची परीक्षा त्या गावच्या मंदिरावरून होते. माणूस कसा आहे त्या माणसाचा माणूसपणा त्याच्या बोलण्यातून कळतो. मागच्या जन्मामध्ये किती घोटाळे केले ते भोगावरून कळतं. मुलं कशी वागतात त्या मुलांच्या वागण्यातून आईवडील कसे आहेत ते कळतात. झाडाच्या फुलावरून कळतं झाड कसं आहे. तसं गावामध्ये प्रवेश केला की गावच्या मंदिरावरून कळतं की गाव कसं आहे. अगदी प्रति पंढरपूर सारखं या ठिकाणी श्री पांडुरंग परमात्म्याचं मंदिर काल भरलं असं हे मंदिर बघितलं आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या गावामध्ये असलेल्या एकीची मला कल्पना आली, संघटनेची कल्पना आली आणि सर्व लोक अगदी एकत्र येऊन भावनेने श्रद्धेने हा कार्यक्रम 49 वर्ष करतात. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक ही ज्यांची गायकी आम्ही वयाच्या 16 वर्षापासून ऐकतो आणि विशेषत्वाने एखाद्याला ओढून ताणून पदवी देणं वेगळं. काही माणसांना पदवी शोधते आणि काही माणसं पदवीला शोधतात. लक्षात ठेवा, कधी कधी पदवी माणसांमुळे शोधते आणि मग अभिनव गंधर्व ही पदवी ज्यांना अवघ्या महाराष्ट्राने द्यावी आणि ती पदवी ज्यांना साजावी असे परमपूज्य भजन सम्राट भजन रत्न मगाशी मी सांगितलं की महाराष्ट्र भूषण. पण त्यांची गायकी केवळ फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तर जगभरातले लोक त्यांची गायकी श्रवण करण्यासाठी आसुसलेले असतात. असे गुरुजी माझ्यासमोर बसलेले आहेत. खंडाळकर गुरुजी अगदी खूप वर्षापासूनच आमचं जवळचं नातं सलोख्याचं नातं, ज्यांच्या कंठामध्ये मोठी जादू आहे. गायकांची कमी नाही, गायक पुष्कळ आहे. पण माझ्या वारकरी संप्रदायामध्ये शास्त्रीय संगीत आणणारे पहिले बुवा पण असतील महाराष्ट्रातले तर ते म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये शास्त्रीय संगीताचं पदार्पण जे झालं खऱ्या अर्थाने पहिल्यांदा ते गुरुजींच्यामुळे झालं आणि आज हजारोच्या संख्येने त्यांचा शिष्य परिवार विस्तारलेला आहे, भारतभर विस्तारलेला आहे. मी पुन्हा एक गोष्ट सांगेन, गायन ही कला घेऊन जगणारे पुष्कळ आहेत. गायन ही कला घेऊन जगणारे पुष्कळ आहेत. पण हे गायन नसून माझ्या पांडुरंगाची पूजा आहे असं म्हणून ती भजनाची सेवा करणारे जे आहेत त्याच्यापैकी गुरु जे आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी मी आलो. गुरुजी माझं आजचं कीर्तन असतं तळेगाव आरवाड्याला काल भैरव जयंतीचं कीर्तन गेले अनेक वर्षापासूनच. आज गुरुजींचा फोन आला आणि गुरुजी म्हटले आमच्या वेळूला कार्यक्रम घ्या म्हणून त्यांना सांगितलं की यावर्षी मला तुम्ही सुट्टी द्या आणि आज या ठिकाणी येणं घडलं. आपल्या सगळ्यांची सेवा घेतली. गुणवान असे टाळकरी माझ्यासमोर बसलेले, प्रसन्न चेहऱ्याचे श्रोते माझ्यासमोर बसलेले आहेत. मंडपही चांगला आहे, साऊंड सिस्टम चांगली आहे, सगळं चांगलं आहे. फक्त एक गोष्टीची या ठिकाणी उणीव आहे ती बोलून दाखवते. सगळं चांगलं आहे, वातावरणही प्रसन्न आहे, पण एक गोष्ट कमी आणि ती म्हणजे वेळ कमी आहे. याचं मला दुःख होतं थोडं. तुम्ही घाबरले असाल की काय कमी नाही, काहीच कमी नाही. फक्त मला जेव्हा वेळ पाहिजे होता तो वेळ माझ्याकडे नाही. फक्त 1 तास खटवान राजासारखा माझ्याकडे उरलेला आहे. 1 तास फक्त माझ्याकडे शिल्लक राहिलेला आहे आणि म्हणून माझ्याकडे असलेला 1 तास त्यातला एकही क्षण मी वाया जाऊ देणार नाही याची शाश्वती माझी. तुम्ही फक्त बसून राहा या ठिकाणी. बाकी 1 तास तुम्हाला या ठिकाणी कसं या ठिकाणी चांगलं चिंतन सांगता येईल याचा मी प्रयत्न करणार आहे. एकही क्षण मी वाया जाऊ देणार नाही. गेली 49 वर्षे या ठिकाणी हा सप्ताह संपन्न होतोय. आता पुढच्या वर्षी आपला सुवर्ण महोत्सव येतो आणि पुढच्या वर्षीची तयारी आता तुमची यावर्षी सुरू झाली. कारण मगाशी बसल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं गुरुजींना की गुरुजी पुढच्या वर्षी आता चांगले चांगले कीर्तनकार घ्या, म्हणजे यावर्षी जेवढे चांगले त्याच्यापेक्षा अजून चांगले पुढच्या वर्षी घ्या असं त्यांनी गुरुजींना सांगितलं.
पण चांगले कीर्तनकार घेत असताना त्यांची तब्येत बघू नका, त्यांचा आवाज बघू नका, त्यांची गाडी बघू नका, तर त्यांचं आचरण सुद्धा पहा आणि मग कीर्तनकार ठरवा. या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करता. मानवी जीवनामध्ये विचारांची अत्यंत आवश्यकता आहे. आम्हाला शाळेमध्ये शिकवलं गेलं पूर्वी की माणसाच्या जीवनामध्ये फक्त 3 गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. पण जसं जसं वय वाढतं तशी माणसाची अक्कल वाढते असं म्हणतात. मला असं वाटायला लागलं की पूर्वी शाळेमध्ये या 3 गोष्टींची गरज आहे असं म्हणण्यापेक्षा माणसाच्या जीवनामध्ये 4 गोष्टीची आवश्यकता आहे असं शिकवायला पाहिजे होतं. आम्हाला शाळेमध्ये शिकवलं फक्त माणसाला अन्नाची गरज आहे आणि त्याच्यामुळं आमचं अख्खं आयुष्य फक्त अन्नासाठी आम्ही खर्च करतोय. परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावी लागेल, तुमच्याकडे अन्न पुष्कळ आहे, पण ते कधी खावं, कुठल्या वेळेला खावं, कोणतं अन्न खावं याच्यासाठी सुद्धा विचारांची गरज आहे. काही माणसांना अन्न मिळत नाही म्हणून माणसं मारतात आणि काही माणसं खाऊन मारतात खाण्याची अक्कल नसल्यामुळे. अन्न तुमच्याकडे सुकाळच आहे, पण खाण्यासाठी सुद्धा चांगल्या विचारांची गरज आहे, बुद्धीची गरज आहे. तुमच्याकडे कपडे सुकाळाचे आहेत, कपड्याची कमी नाही, परंतु कपडे कसे घालावे याची सुद्धा अक्कल असावी लागते. आमच्याकडे पूर्वी जर मुलीला मुलगा बघून गेला तर मुलगा बघून गेल्यानंतर संध्याकाळी घरातल्या महिला बसायच्या एकत्र आणि मग घरातले पुरुष त्यांना विचारायचे की आपल्या मुलीसाठी आलेला मुलगा कसा होता. मग घरातल्या महिला म्हणायच्या मुलाला काही खोड ठेवायला जागा नाही. पण एक गोष्ट मात्र थोडीशी आम्हाला खटकली आणि ती म्हणजे त्याची पॅन्ट गुडघ्यावरती फाटलेली होती. त्याची पॅन्ट गुडघ्यावर फाटलेली होती. मग त्याची पॅन्ट जर गुडघ्यावर फाटलेली असं असली तर मुलगी सुद्धा माणसं देत नव्हते. पण आता फाटलेल्या पॅन्टी घालून मुली बघायला जातात. लक्षात घे, आम्ही सुधारलो याची लक्षात आहे. कपडे आहेत पण घालण्याची अक्कल नसेल, ते घातलेले कपडे सुद्धा माणसाला कधी कधी खूप त्रास देतात. लक्षात ठेवा, घर आहे, चांगलं घर बांधले तुम्ही, पण घरामध्ये राहणाऱ्या माणसांमध्ये चांगले विचार नसतील तर त्या घरामध्ये तुम्हाला 12ही महिने कलह पाहायला मिळेल. लक्षात ठेवा. आणि म्हणून कधी कधी असं वाटतं की शाळेमध्येच शिकवायला पाहिजे होतं आम्हाला की अन्न, वस्त्र, निवारा याच्यासोबत मानवी जीवन जगण्यासाठी चांगल्या विचारांची गरज आहे. आणि हे विचार जे जीवन जगण्यासाठी लागणारे विचार हे बाजारामध्ये कुठेही विकत मिळत नाही. ते आमच्यामध्ये रुजवावे लागतात, उत्पन्न करावे लागतात. आणि चांगले विचार आमच्यामध्ये रुजवण्याचं एकच साधन आहे आणि ते म्हणजे वारकरी संप्रदायाचं कीर्तन. विठ्ठला आमच्यामध्ये असलेले विचार कसे जागे करायची याची शिकवण वारकरी संप्रदायाच्या कीर्तनातून आपल्याला मिळते. आणि हे कार्य तुम्ही 49 वर्ष करीत आहात. आज काल्याच्या पूर्वसंध्येचं कीर्तन आहे आणि माझ्याकडे उपांत सेवा, म्हणून वारकरी संप्रदायाची मर्यादा सांभाळून मी सेवेकरता मागणी प्रारंभ निवडलेला आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, रीत आहे की कीर्तनकाराने काल्याच्या पूर्वसंध्येला देवाकडे काहीतरी मागावं, मागणी प्रारंभ घ्यावा. तसा वारकरी संप्रदायात मर्यादेचा संप्रदाय आहे. कसं बोलावं, कसं वागावं, कसं आचरण असावं या सगळ्या गोष्टीची वारकरी संप्रदायामध्ये आचारसंहिता आहे. पहिल्या दिवशी कीर्तन असेल तर बुवानी नामप्रारंभ घ्यावा, काल्याच्या पूर्वसंध्येला मागणी प्रारंभ घ्यावा आणि काल्याच्या दिवशी गवळण किंवा बाळ पेढेचा आनंद घेऊन, काल्याचा आनंद घेऊन भगवंताचं गोड चरित्र वर्णन करावं अशी मर्यादा ठरलेली. पहिल्या दिवशी नामप्रारंभ का घ्यावा, त्याचं कारण भगवंताचं नाम हे मंगल आहे. पवित्रानां पवित्र योग, मंगलानांच मंगलम, दैवतम दैवतानांच, भूतानां यो वयः पिता.
परमात्म्याचं नाम ही मंगल आहे. सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ सिद्धी जगी झाले पूर्णता तैसा प्रणव भजावा कार्यारंभी. ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून मंगल असलेलं भगवंताचं ते नाम पहिल्या दिवशी गावं. केलेल्या सेवेतून काहीतरी फलश्रुती प्राप्त व्हावी. बरं का आम्हाला आमच्याकडे आता मागण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे म्हणून शेवटच्या दिवशी मागायला हरकत नाही काही देवाकडे. आणि काल्याच्या दिवशी गोड भगवंताचं चरित्र वर्णन करा. तुम्ही जर पंक्तीला बसले तर लाडू तुम्ही आधी खाता का शेवटी खाता? लवकर बोला. शेवटी खाता लाडू. लाडू शेवटी का खायचा गुरुजी याच्या मागे सुद्धा सायन्स आहे. कुठले पदार्थ कधी खावे याची सुद्धा माणसाला अक्कल असावी लागते. लाडू शेवटी खायचा, जिलेबी शेवटी खायची का? आम्ही तिखट खाल्लं, तुरट खाल्लं, आंबट खाल्लं, भात खाल्ला, कढी प्यालो, याच्यातून आमच्या पोटामध्ये आम्लपित्त तयार होतं. आणि पोटामध्ये आम्लपित्त तयार झालं की मग डोकं दुखायला सुरुवात होते. मागं बोलता त्यांना थोडं शांत करा. आमच्या पोटामध्ये जर समजा पित्त तयार झालं तर डोकं दुखायला सुरुवात होते. आणि पित्ताला संपवण्याची ताकद गुळामध्ये, साखरेमध्ये, गोड पदार्थामध्ये आहे. आणि म्हणून शेवटी लाडू खाण्याची पद्धत आहे. मग तसं पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारांनी काही खारट सांगितलं असेल, दुसऱ्या दिवशीच्या बुवाने काही तुरट सांगितलं असेल, तिसऱ्या दिवशीच्या बुवाने काही सांगितलं असेल आंबट चिंबट, आणि त्याच्यामधून जर समजा लोकांना पित्त झालं असेल ते संपवण्यासाठी भगवंताचं गोड चरित्र आहे. लक्षात ठेवा. हे ढोबळ चिंतन सांगितलं पण भगवंताचं चरित्र शेवटी का सांगावं तर श्रीमद भागवतामध्ये नारदांनी सांगितलं श्री व्यासांना तुम्ही एवढं सगळं भांडवल निर्माण केलंय पण भगवंताचं चरित्र जोपर्यंत निर्माण करीत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळत नाही. आणि म्हणून भगवंताचं चरित्र हे मानवी जीवनामध्ये आनंद देणारा आहे, समाधान देणारा असल्या कारणाने काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं गोड चरित्र वर्णन करावं. असो तेव्हा मागणी बरोबर सेवेकरता निवडलेला. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये जी संत मांदियाळी होऊन गेली त्याच्यामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा परिचय करून देताना भक्त शिरोमणी असा केला. भगवंताचे नडीवाळ भक्त म्हणून त्यांचा परिचय आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांचे प्राणसखी म्हणजे नामदेव महाराज आहेत. आम्ही माझे घुमानला एक सप्ताह केला मोठा गुरुजी पंजाबमध्ये. पंजाबला घोमानला एक सप्ताह केला. घोमान नाही घोमान. तिथं नामदेव महाराजांची समाधी आहे त्या घुमानला. पंढरपूरचे नामदास महाराज तिथं होते. माझंही कीर्तन होतं. मी तिथं पंजाबी भाषेत लाभून घेतला होता. आज कोई मिलेसी म्हणे राम सनेही हा बंद तिथे घेतला होता. आणि त्या कीर्तनामध्ये एक वाक्य मी सांगितलं
कारण त्या दिवशी एक गोष्ट घडली त्या घुमानला. आमच्यासोबत महाराष्ट्रातून गेलेले भरपूर लोक होते. ते नामदेव महाराजांच्या समाधीचं दर्शन घेताना ही माणसं साशंकित होऊन दर्शन घेत होती. मोकळ्या मनानं दर्शन घेत नव्हते. एकदम साशंकित होऊन ती माणसं दर्शन घेत होती समाधीचं नामदेव महाराजांच्या. आणि त्यांच्यामध्ये चर्चा जी होत होती ती चर्चा मला ऐकायला मिळाली. ते म्हणायला लागले, नामदेव महाराज कुठले? पंढरपूरचे. मग ही समाधी त्यांची? हो. मग नामदेव महाराजांची समाधी पंजाबला कशी? एक म्हटलं ही समाधी खरी आहे पंजाबची. दुसरा म्हटला नाही, अशी श्रद्धेने बांधली असेल. खरी समाधी त्यांची पंढरपूरला आहे. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत हिरेवरी पाय देतो. देवाची पायरी म्हणजे नामदेव महाराजांची समाधी. मग ही पंजाबी माणसं म्हणतात घुमांची समाधी खरी आहे. मग ती समाधी खरी का ही समाधी खरी, याच्यावरून चर्चा सुरू झाली. लक्षात घ्या, आपल्या लोकांची एक सवय अतिशय घाण आहे. कुणी जेवायला बोलवलं तर मुकाट्याने जेवत नाही, तिथं काहीतरी विषय काढतील. यांनी का बोलवलं असेल, काहीतरी स्वार्थ असेल, इलेक्शनला उभा राहत असेल तर काय, ही अशी चर्चा. मॉनिटर पण झाली तुमची. नामदेव महाराजांच्या समाधीच्या विषयी चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा इतकी रंगली की ते म्हणायला लागले की आपल्या लोकांना दोन दोन करायची सवय झाली. शिवाजी महाराजांच्या जयंत्या 2, पुण्यतिथ्या 2, तारखेप्रमाणे तिथीप्रमाणे, एका दिंडीच्या 2 दिंड्या, एका सप्ताहाचे 2 सप्ते. तसं कदाचित त्या 2 समाध्या बांधल्या असतील लोकांनी त्या काळामध्ये. त्या कीर्तनामध्ये एक वाक्य मी सांगितलं, त्या दिवशी भरपूर लोक आपल्या महाराष्ट्रातले होते. मला असं वाटतं की पंढरपूरची समाधी खरी आहे का घुमांची समाधी खरी आहे, याच्यावर चर्चा करून आपलं डोकं खाजवण्यापेक्षा माझं ठाम मत असं आहे की महाराष्ट्रातून जी माणसं जातात पंजाबला घुमानला, त्यांनी समाधीचं दर्शन घ्यावं. डोकं ठेवा समाधीवर आणि आपल्या शर्टाची बटणं खोलायची, अशी वरची 2, कॉलरला हात लावायचा, एक हात कॉलरला लावायचा आणि उजव्या हाताने स्वतःची छाती थोपटायची की माझ्या महाराष्ट्रात जन्माला आलेला शिंप्याच्या कुळातला एक संत इतका मोठा झाला की पंजाबमधल्या लोकांनी म्हणावतो आमचा संत आहे, हा महाराष्ट्राचा गौरव आहे. आम्ही त्यांना नामदेव महाराज असं एकही भाषेत बोलतो, पण ते बाबा नामदेवजी म्हणतात. एवढी श्रद्धा आहे बाबा नामदेवजी, एवढी श्रद्धा त्यांची नामदेव महाराजांवर. मग माझ्या महाराष्ट्रातले संत घुमानमधल्या लोकांनी म्हणावं, पंजाबींनी म्हणावं की ते आमचे गुरु आहेत, आमचा गौरव वारकरी संप्रदायाचा. असे संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज या अभंगामध्ये देवाकडे मागणी मागतात. नामदेव महाराजांचा अभंग घेतला की एक गोष्ट या ठिकाणी मला सांगायला आवडेल की बाकीचे संत गुरुजी आणि नामदेव महाराज यांच्यामध्ये थोडा फरक आहे. मी असा भेद मानतो असं नाही, पण एक फरक मात्र त्यांच्यामधला पाहायला मिळतो, तो स्पष्ट करतो. बाकीचे संत होऊन गेले, पण त्या संतांना जगाने मानलं नाही, तत्कालीन लोकांनी मानलं नाही, हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पण संतांचं दुर्दैव असं की त्यांच्या कुळात सुद्धा मात्र, त्यांच्या कुटुंबात सुद्धा मात्र त्यांच्या परमार्थाला प्रतिबंध झाला, हे दुर्दैव आहे. एक नामदेव महाराज सोडले तर बाकीच्या संतांचा विचार केला तर बाकीच्या संतांपेक्षा नामदेव महाराजांचं जीवन कसं आहे पहा. एका मिनिटात तुमच्या लक्षात आणतो मी. एका मिनिटामध्ये एकाचे वडील संत झाले पण बापाला मुलाला किंमत कळली नाही. एकाचे वडील संत झाले, बाप संत झाला पण मुलाला किंमत कळली नाही. एकाचा मुलगा संत झाला पण बापाला किंमत कळली नाही. एकाचा भाऊ संत झाला पण भावाला किंमत कळली नाही. एकाची बायको संत झाली पण नवऱ्याला किंमत कळली नाही. आणि एका बाईचे पती संत आहेत पण स्वभाव अतिशय कर्कश आहे. एकाचे वडील संत पण मुलगा म्हणतो आमच्या वडिलांना काही येत नाही, पण लोक त्यांना संत म्हणतात. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा मुलगा हरी पंडित, सगळे माणसं कीर्तन ऐकायचे आणि तो काहीतरी त्यातून खोड्या काढायचा. भक्त प्रल्हाद एवढा मोठा भक्त होऊन गेला, पण हिरण्यकश्यप म्हणतो आमचं कार्ट वाया गेलं.
विभीषण एवढा मोठा राम भक्त झाला की देवानी म्हणावं की तुझ्यासारखा संत मला प्राणापेक्षा प्रिय आहे. असं सज्जन मम उर बस कैसे, लोभी हृदय बसही धन जैसे. जेवढी लोभी माणसाला धनाची आवड तेवढीच मला तुझी आवड आहे विभीषणा, असं प्रभू रामचंद्रांनी म्हणावं. पण भाऊ एवढा मोठा भक्त आहे, पण रावणाला त्याची किंमत कुठे कळली. आपल्या कराडमध्ये सखुबाई नावाचे एक संत होऊन गेल्या, पण पतीला किंमत कळली नाही. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज एवढे मोठे संत, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले निर्यान प्रसंगी. पण आई साहेबांचा स्वभाव किती कर्कश होता. पण एकच कुटुंब नामदेव महाराजांचं असं आहे की त्या घरामध्ये सगळीच्या सगळी माणसं परमार्थ करणारी. नामदेवाचे घरी त्यांच्या कुटुंबामध्ये नावं सांगून वेळ घेत नाही. माहिती आहे सगळ्यांना नावं. ही कीर्तनकाराची पळवाट आहे, तुम्हाला सगळं माहीतच आहे. तुम्ही म्हणा ना आम्हाला माहित नाही म्हणून. कीर्तनकाराच्या 2-3 पळवाट आहे. आता उशीर झाला म्हणून सांगत नाही, ही पहिली पळवाट. आता राहिलेलं पुढच्या कीर्तनात बघू, मग तारीख मागून मोकळा होतो अगोदरच. ही दुसरी पळवाट आणि तिसरी पळवाट, हे सगळं तुम्हाला माहीतच आहे. ही तिसरी पळवाट. 14 माणसं त्यांच्या घरामध्ये, गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामाना माझा ना बापले, नारा मिठा मादा गोंदा, 4 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. लाडाई गोनाई वेसाई साखराई, 4 सुना पाही नामयाच्या. लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी, आणि घरामध्ये दासी मिळाली 15वी, ती सुद्धा हरिभक्तपरायणी. असं नामदेव महाराजांचं कुटुंब. त्या नामदेव महाराजांचा अभंग आहे हा. मागणी मागतात देवाकडे. आता इथे जे जाणकार मंडळी आहे, त्या जाणकार मंडळींच्या मनामध्ये शंका कदाचित अशी निर्माण होऊ शकते की नामदेव महाराज जर देवाचे एवढे लाडके भक्त आहेत, तर जे देवाचे लाडके भक्त आहेत त्यांचा परिचय करून देताना भगवंताने असा परिचय करून दिलाय भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये. आपल्या भक्तांचं तोंड भरून कौतुक करता यावं याच्याकरता भगवंताने 12वा अध्याय अर्जुनाला सांगितला. थोडे मॉनिटर थोडी शार्प करा, थोडी बेस जास्त झाला त्यातला. इको कमी केला तर चालेल. 12वा अध्याय भगवंताने केवळ आणि केवळ फक्त आपल्या भक्तांचं वर्णन करण्यासाठी निवडलेलं आहे. त्याचं नावच आहे भक्तियोग. आणि या भक्तियोगामध्ये माझे प्रिय भक्त मला किती लाडके आहेत हे सांगताना भगवान म्हणतात, मला त्यांचं व्यसन आहे, ते माझे निज ध्यान आहे. आणि जोपर्यंत मला ते भेटत नाही ना तोपर्यंत मला समाधान मिळत नाही. मला एका भक्ताने विचारलं, भगवान म्हणतात की तू चतुर्भुज का प्रगट होतो म्हणून. भगवान म्हटले, मी त्यांना उत्तर असं दिलं, माझ्या भक्तांना आलिंगन देण्यासाठी मला 2 हात कमी पडतात आणि म्हणून मी 4 हात घेऊन प्रगट झालो. दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी, आलिंगवया लागोनी तयाचे अंग. माझे लाडके भक्त मला अतिशय प्रिय आहे. हे पुढं इकडे सरका, पुढं सरका सरका.
आणि 12व्या अध्याय भगवान आपल्या भक्तांचं कौतुक करताना म्हणतात, माझे भक्त मला का आवडतात. ती एका वाक्यात भगवान म्हणतात, माझे भक्त आहेत ना, हे भक्ती करताना मात्र पुढे असतात, पण मागत काहीच नाही. अनपेक्ष, शुचिर्दक्ष, उदासीन गतव्यतः. माझे भक्त असताना भक्ती करताना पुढे असतात, पण मागताना मात्र ते 2 पावलं मागे आहेत. हेच तुकोबा एका अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, देवनिया काही तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, देवनिया काही न मागती, देवनिया काही न मागती. काहीच मागत नाही देवाकडं. आता हे भक्त देवाकडं का मागत नाही, त्याचं कारण आहे, एवढा मोठा जगत नियंता आम्हाला जोडलेला आहे, आता मागण्याची काय गरज आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, मागण्याची जी सवय असते ना, याला एक कारण आहे, जोपर्यंत माणसाची वासना शिल्लक आहे तोपर्यंत मागणं संपत नाही. आम्ही जन्माला येताना वासना घेऊनच आलो, वासना घेऊनच जगतो आणि मरताना सुद्धा वासना घेऊनच मरतो. भगवान सांगतात 7व्या अध्यायामध्ये, भगवान 7व्या अध्यायामध्ये म्हणतात, हे असो कायसी, हे असो परियसी, गोठी सांगिजेल कायसी, जे अहंकार तनुषी वाल धडपडिले, तिथे इच्छाही कुमारी झाली आणि मग ते कामाची तारुण्य आली, तिथे देशाची मांडली वराडी. इच्छेचा जन्म कधी होतो, देहभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत इच्छा शिल्लक आहे. देहभावातून इच्छाचा जन्म, मी देह. एकदा देहभाव संपला की मग तिथे इच्छा संपून जाते. आणि तुकाराम महाराजांची साक्षी आहे एका ठिकाणी की खुंटलिया धावा तृष्णेची या, आणि साधू त्याला म्हणतात, कुणाला, वासना निमाली संप्रजाची, ब्रह्मरस गोडी तयाशी भावली, वासना निमाली समोजाची. ज्याची वासना संपली त्याला म्हणतात भक्त, त्याला म्हणतात संत. श्रीमद भागवतामध्ये आपण ऐकलं असेल प्रल्हादाचं चरित्र. प्रल्हादासाठी भगवंतांनी नरसिंह अवतार घेतला आणि नरसिंह अवतार घेऊन प्रल्हादाच्या समोर त्याच्या बापाचं पोट विदारण करून त्याला ठार मारला हिरण्यकश्यपाला. आणि मग प्रल्हादाला विचारलं, बेटा तुला काय पाहिजे ते मागून घे. प्रल्हाद म्हटला, मी मागण्यासाठी भक्तीच नाही केली. अनुकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करणाऱ्यांची कमी नाही हो, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करतात ना, तो खरा पुरुषार्थ आहे. लक्षात ठेवा. कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी माणसांनी माळा काढली. कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी माळा सुद्धा काढल्या. आणि बाळांना सांगितलं, डॉक्टरने सांगितलं अंडी खा तेव्हा दक्षिण म्हणून. जसं काय डॉक्टरनी त्याला आता अमरपणाचं सर्टिफिकेट दिलं त्याला. त्या दिवशी मला एक म्हणतो, आम्हाला भेटला, माझ्या 2 लस झाल्या म्हटलं, माझ्या 2 लस झाल्या, आता टेन्शन नाही आपल्याला. ज्ञानोबा याचं उत्तर 13व्या अध्यायामध्ये देतात. आहार निद्रेची उजरी, रोग निवांत जोवरी, तो वरी न करी मृत्यू चिंता. तुझी कोरोनाची लस झाली असेल, पण बाकीचे आहेत ना दुनियाभरचे रोग आहेत. डायबिटीज आहे, टीबी आहे, बीपी आहे, लकवा मारू शकतो तुला. रोगांची कुठं कमी आहे, पण तरी सुद्धा माणसं अमर असल्यासारखी जगतात.
अनुकूल परिस्थितीमध्ये परमार्थ सगळेच करतात, पण परिस्थिती बिघडली तरी परमार्थ टिकून ठेवणं हा पुरुषार्थ आहे. प्रल्हादाला उचलून घेतलं देवानी कडेवर आणि प्रल्हादाला म्हणतात, हे प्रल्हादा माग काय मागायचं ते काहीच नको देवा. देव म्हटले माग ना काहीतरी. प्रल्हादाने एका वाक्यात उत्तर दिलं, तुला द्यायचंच असेल ना तर कधीच माझ्या मनामध्ये मागण्याची वासना सुद्धा उत्पन्न होऊ देऊ नको, एवढं एकच मला दे. याला म्हणतात वासना आणि माझी समोरची. माझ्या अंतकरणामध्ये कधी मागण्याची वासना उत्पन्नच होऊ देऊ नको, याला म्हणतात भक्त. मग तर देवानी सुद्धा म्हणावं की माझे भक्त कोणाकडे मागत नाही म्हणून मी त्यांच्यावर प्रेम करतो. पण नामदेव महाराज तर देवाची एवढी लढिवाळ भक्त आहेत की ज्यांच्या कीर्तनामध्ये भगवंताने नाचावे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. ज्यांच्या कीर्तनामध्ये देवानी नाचावं. आमच्या कीर्तनात टाळकरी का वाजत नाही, काय दुर्दैव आमचं. टाळकरी सुद्धा खाली बसणे मागची होती तेवढी सगळं. पण ज्यांच्या कीर्तनामध्ये देवानी नाचावं. इथे एक प्रश्न आहे अभंगामध्ये प्रमाणातून आठवलं मला. एवढे सगळे संत होते, एवढे सगळे संत त्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. कबीर महाराज आहेत, गुरोबा काका आहेत, सावता माळी आहेत, सगळे संत त्या कीर्तनामध्ये टाळ घडू आहेत. पण एवढे सगळे संत असताना गुरुजी जनाबाई म्हणतात फक्त ज्ञानवारायना जरी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, बाकीचा कोणाला आग्रह नाही केला. तुम्ही याच्या मागे कधीतरी विचार करा या गोष्टीचा. जनाबाई कुणालाच आग्रह करीत नाही, जनाबाई समोर बसलेले आहे. पण ज्ञानवारायना आग्रह करतात, म्हणा माऊली अभंग म्हणा. भगवान कीर्तनामध्ये नाचतात, तुम्ही अभंग म्हणा. विठ्ठला विठ्ठला जरी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. याचं उत्तर आहे, माझ्या ज्ञानोबांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं. हे आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल. बालपणीचं सर्वज्ञता ओढीत आहे ते उपजताच ज्ञानी हे वर्ण जाणं. माऊलीला सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं. जपाचं, तपाचं, व्रतवैकल्याचं, योगाचं, प्रपंचाचं सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. पण एक गोष्ट मात्र आमचे कीर्तनकार सांगत नाही की माझे ज्ञानोबाराय चांगल्या प्रतीचे गायक सुद्धा होते. आता एवढे सगळे इथं टाळ गुरु आहेत. आता ज्याला गाताच येत नाही त्याला मी तुम्ही चाल म्हणा असं म्हटलं तर त्याचा अपमान नाही होणार का? ज्याला गाताच येत नाही त्याला म्हटलं हो तुम्ही म्हणा म्हणा साला गा तुम्ही माहीत समोर, तो त्याचा अपमान होईल. तो गुरुजी खुर्चीत बसलेले. इतक्या सगळ्या माणसांना तुमची फक्त गुरुजी उठान चाल म्हणा हा त्यांचा सन्मान. जनाबाईने बाकी कोणाकडे न बघता ज्ञानोबाराकडे बघितलं, सांगितलं माऊली तुम्ही म्हणा चाल. आणि म्हणून ज्यांनी ज्ञानोबाराचा गाथा वाचला असेल, अभंग ज्यांनी ज्ञानोबारांचे पाठ केले असतील, त्यांना विचारा की माऊलीच्या अभंगाला दुसऱ्या कोणत्या चाली लागत नाही. त्याने चाली लावून अभंगाची निर्मिती केलेली आहे. मला या ठिकाणी सांगायला आवडेल की स्वानंद सुखनिवासी गुरुनान गुरु श्री गुरु जोग महाराज म्हणायचे, जी चाल कीर्तनामध्ये म्हणायचे ती चाल परंपरेने वारकरी संप्रदायाकडे आलेली आणि तीच चाल भविष्यामध्ये लता दिदीने गायल्यानंतर माणसं मंत्रमुग्ध होऊन बोलायला लागली की म्हणायला लागली ही चाल लता दिदीने गायली म्हणून. पण ही चाल माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आली आणि गुरुनान गुरु जोग महाराज म्हणायचे ही माझ्या ज्ञानोबारांची चाल आणि ती चाल
आजही जर तुम्ही ऐकले तर तुमच्या अंगाचे रोम असे उभे राहतील आणि डोळ्यातून गळागळा अश्रूच्या धारा तुमच्या वाहतील. कोणती चाल? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज कुंजाळले नवर्णवे तिची शोभा कानडा हो विठ्ठलू कर्नाटक तेणे मज लावियला वेधो तेणे मज लावियला वेधो. किंवा दुसरी एक चाल आहे पहा. धनुवाजे गुण गुण वारवाहे गुण शुन भवतार कुहाकाना वेगी भेट माका. हृदय स्पर्शी चालेल. आम्ही कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये गुरुजींचे चाल नेहमी गातो आणि सांगतोय लोकांना काही चाल गुरुजींची. त्यांची एका भजनामध्ये मी चाल ऐकली गुरुजींची. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी घेऊन चाललेत वनामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा गायी सोडायचो घरातून गायींचा कळ पुढे पळायचा आणि आम्ही त्या गायींच्या मागे धावायचो. ते दृश्य आमच्या डोळ्यासमोर आजही ते चालले गेल्यानंतर येतं. खांद्यावरी पाबा कस्तुरीचा ऐका त्यांच्या मुखातून कधी चालली. मला हे म्हणायचंय की माझे ज्ञानेश्वर महाराज हे चांगल्या प्रतीचे गायक होते. मग ज्यांच्या कीर्तनामध्ये भगवान प्रत्यक्ष नाचतात मग त्यांच्या ठिकाणी वासना शिल्लक होती का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर त्याचं उत्तर आहे आमचे भक्त देवाकडे काहीच मागत नाही पण दोन गोष्टी मात्र लक्षात घ्या. एक देवाने त्यांना म्हणावं काहीतरी मागा म्हणून ते मागतात आणि दुसरी गोष्ट जगाला मागण्याची अक्कल नाही ते शिकवण्यासाठी संत देवाकडे मागतात. विठ्ठला दुसरा आम्ही देवाकडे मागून मागून काय मागणार आहे. वाढावे संतान ग्रही भाव देवाकडे परमार्थ करायचा मागायचा संसार हे असलं घाणेरडं काम आमचं. आम्हाला देवाकडे काय मागावं याची अक्कल नाही असं ज्ञान नाही म्हणून संत शिकवतात देवाकडे काय मागायचं ते. या अभंगाचा जर आपण विचार केला तर या अभंगातला मागण्यातला भाव वेगळा आहे थोडासा. नामदेव महाराज आहेत ना ते अनेक जन्म देवासोबत आहेत आणि याची कबुली जनाबाईने दिलेली. जनाबाई म्हणतात मी तर 4 जन्म नामदेवाला बघितला. हिरण्यकश्यपूचे कुळी नामा प्रल्हाद. हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये जो प्रल्हाद होता ना काही न मागणारा तोच हा नामदेव. तुम्हाला कसं माहिती त्या म्हटल्या मी तिथं पद्मिनी नावाची दासी होती. राम अवतारामध्ये हा अंगद होता आणि मी तिथं मंथरा नावाची दासी होती. भरताने माझ्या लात मारली होती ना कुबडामध्ये ती मीच.
कृष्ण अवतारामध्ये हा उद्धव झाला, मी तिथं कुब्जा झाली आणि हा पंढरपूरला नामा म्हणून तिकडे प्रकट झाला आणि मी तिथं पुन्हा याच्या पाठोपाठ इकडे जन्मालेली गंगाखेडला पण शोध घेत घेत पंढरपुरामध्ये पोहोचली. आणि म्हणून काकड्याच्या अभंगामध्ये जनाबाईचं प्रमाणे संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. 4 जन्म देवासोबत घेतलेले आणि 4 जन्म देवासोबत भक्तीचा आनंद भोगून मनाचं समाधान होत नाही आणि मनाचं समाधान होत नसल्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याला म्हणतात की देवा, तुझी इच्छा आहे ना मी काहीतरी मागाव, मला काहीच नको, पण मी मागे 4 जन्मामध्ये तुझ्यासोबत जो भक्तीचा आनंद भोगलेला आहे ना तोच मला या ठिकाणी मिळावा. हे नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात. दुसरं काही देऊ नका, तुमची चरण सेवा मला अखंडित मिळावी एवढीच इच्छा. मागे जो आनंद भोगला ना भक्तीचा, आता तुम्ही आम्ही प्रपंचामध्ये एवढे का चिटकून राहिलो याचं कारण आहे आमच्यावर एका जन्माचे नाही, मागच्या अनेक जन्माचे संसाराचे संस्कार आहेत. अनेक जन्म आम्ही फक्त संसारच केलाय आणि ते संसाराचे संस्कार घेऊन आपण जन्माला आलो. त्याच्यामुळे कितीही सांगू कीर्तन करा. त्या दिवशी आमचे महाराज मला म्हणायला लागले, ओरडून सांगतो तरी माणसं ऐकत नाही, तुझ्यासारखे किती घातले मातीत. आणि एक फक्त सूचना दिली की आवाजाची उंची वाढवण्यापेक्षा विचाराची उंची वाढवली तर लोकांना हळू बोललं तरी कळतं, ओरडून सांगायची काय गरज. प्रपंच सुटत नाही, त्याचं कारण आहे पडिली ही रूढी जगापरी चार, चालू व्यवहार सत्य म्हणून. आमचे अनेक जन्माचे संस्कार आहेत संसाराचे, पण साधू संत येताना भक्तीचे संस्कार घेऊनच आलेले आहेत. मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला आवडेल की माणूस मागच्या जन्मातून कुठून आला हे त्याच्या स्वभावावरून कळतं. एक संस्कृतमध्ये श्लोक आहे, अत्यंत कोपा कटुताचे वाणी दरिद्रताचे स्वजनीशी वैरम. नेहमी रागावलेला, कोणाशीच नीट बोलत नाही, नातेवाईकांशी धड बोलत नाही, बायकोशी नीट बोलत नाही, 12 महिने असा वैतागलेला नुसता. त्याला भजनाची आवड नाही, काही नाही, काही नाही.
मग हा माणूस कोण असेल तर त्या संस्कृतमध्ये श्लोक आहे, चिन्नानी देह नरक स्थिताना. नरकातून वैतागून आलेला आहे तिकडून, घाणीतून पडलेलं आहे इकडे. पण काही माणसं अशी भेटली की नाही आपल्याला, सदा प्रसन्न मुखमिष्ट वाणी, सुशीलताचे स्वजनेशी सख्यम, सदा प्रसन्ना कुलहीन हानम, चिन्नानी देहती देह स्थितानाम. सदा प्रसन्न, नुसता त्यांचा चेहरा जरी पाहिलं तरी असं वाटतं वा वा आज आमचं काम होईल. आणि माणसाने नेहमी प्रसन्न राहावं. जगाला लागतं काय हो, तुम्ही प्रसन्नतेने जग जिंकू शकता. मी बाकीच्या माणसांविषयी बोलत नाही, पण ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत ना, त्या वारकऱ्यांनी इतकं खुश राहावं तर बाकीच्या माणसांना वाटलं पाहिजे की आम्ही माळा घातल्या पाहिजे म्हणून. जे बिना वारकरी आहे त्यांना वाटलं पाहिजे की आम्ही माळा घातल्या पाहिजे. एवढे तुमचे चेहरे प्रसन्न ठेवा. गुरुजी यांचं टेन्शन काय तुम्हाला सांगतो, माझं पत्रिकेत नावच नाही, मला गायला संधी मिळेल नाही, मला वाजवायला संधी मिळेल नाही, त्याचं कीर्तन ठेवलं म्हणून मी जाणार नाही, असले फालतू टेन्शन यांच्या डोक्यामध्ये. आमचा चेहरा बघितला का बिना माळकरी माणसाला वाटलं पाहिजे आम्ही माळ घातली पाहिजे म्हणून. इतकं प्रसन्न राहू. सदा प्रसन्न मुखमिष्ट वाणी, जे सदा प्रसन्न असतात त्यांच्या बोलण्यामध्ये गोडवा आहे. कबीर महाराजांचा एक हिंदीमध्ये दोहा आहे, माणसाने नेहमी चांगलं बोलावं, गोड बोलावं, कमी बोलावं, पण शब्दाने जग जिंकता आलं पाहिजे एवढं चांगलं बोलावं. कौवा किसका धन हरी, कोयल किसको दे, मीठी बानी बोल के जग अपना कर ले तेरे भैया, जग अपना कर ले. गोड बोलावं माणसाने, सदा प्रसन्न मुखमिष्ट वाणी, वागण्यामध्ये चांगलेपणा, वाईट गोष्टीची चीड, संतांच्या संगतीची आवड, भजन पूजनाची आवड, ही कुठं असतील माणसं तर संस्कृतमध्ये त्याचं उत्तर आलंय, चिन्नानी देह त्रिदेह स्थितानाम. हे स्वर्गातून आलेले लोक असं समजावं. तसं नामदेव महाराजांच्या बोलण्यातून कळतं का याने अनेक जन्म घेऊन भक्ती केलेली आहे म्हणून. आणि अनेक जन्म भक्ती केल्यामुळे त्यांचं समाधान झालं नाही. लाचावले मान लागली माणसाला लागली घाणेरड्या विषयाची गोडी. जरा ऐका, जरा लक्ष देऊ. एखादा विषय घाणेरडा आहे पण त्याची गोडी तर माणसाला लागली तर तो विषय सुटत नाही लोकांना. तुम्हाला आम्हाला उदाहरण सांगा. फॉर एक्झाम्पल,
तंबाखू आहे, मशिरी आहे. तुम्ही तंबाखूचे कस्टमर त्या सगळ्या मशिरीच्या कस्टमर. तंबाखू सारखं घाणेरडे व्यसन दुसरं कुठलं नाही. या देशामध्ये जवळजवळ 40% लोक तंबाखूच्या कॅन्सरमुळे मरतात. तुम्ही ती तंबाखूची पुडी पाहिली असेल ना, त्याच्या मागे फोटो छापलेला बघा. तुम्ही बघितला का नाही फोटो? बोला जरा, हलवा तर कधी पण मान हलवतील तर म्हणतील की मी खाता म्हणून. असं तसं काय नाही, मी पाहिलं तो फोटो म्हणून. तंबाखूच्या पुढीवर एक मागं फोटो छापलेला आहे. एका कॅन्सर झालेल्या माणसाचं तोंड, असं सडलेलं तोंड, खराब झालेलं तोंड त्याच्यावर छापलेलं आहे मागे. आणि त्याच्या खाली लिहिलंय, तंबाखू खाणे शरीरास अपायकारक आहे. टोबॅको चेविंग इज इंजूरियस टू हेल्थ. तंबाखू खाणं सेहत के लिए हानिकारक है, असं 3 भाषेत लिहिलं. पण खाणारे एवढे हुशार आहेत ना, ती पुडी विकत घेतील, ती फोडतील, ती पुडी फेकून देतील, त्यातला तंबाखू डबीमध्ये भरतील, अंगठ्यामध्ये दाबतील आणि खायची तलप आली का मग डबीतला खातील. म्हणजे पुडीतला खाल्ल्यावर कॅन्सर होतो असं त्यांचं समजलं. अतिशय घाणेरडे व्यसन आहे. आतड्याचा, गळ्याचा, ओठाचा कॅन्सर होतो. असल्या घाणेरड्या तंबाखूची सवय लागली तर माणसाला ती सवय सुटत नाही. जरा मॉनिटर दे समोरचे, बंद झाले मॉनिटर, थोडे वाढवा. मग अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. अमृताला सुद्धा जे फिकं पाडणारं देवाचं नाव आहे, त्या नावाची गोडी ज्यांना लागलेली आहे. आता अजून पुढे सांगतो, नारद भक्ती सूत्रामध्ये भगवंताच्या भक्तीला अमृत स्वरूपाचे म्हटलेलं आहे. मग अमृत स्वरूपा भक्ती करून त्या संतांनी त्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवलेलं आहे आणि अखंड त्यांचं अमृतमय नाम त्यांच्या मुखातून चालू आहे. मग त्याची गोडी एका जन्माची नाही, अनेक जन्माची गोडी त्या नावाची लागल्यामुळं ते म्हणतात ते जीवेनं सोडी आयसे झाले. मागचे भक्तीचे संस्कार घेऊन नामदेव महाराज जन्माला आलेले आहेत आणि मग ते म्हणतात एवढंच फक्त ते, मी मागे तुझी चरण सेवा केली आणि इथं सुद्धा मला तुझी चरण सेवा करायची देवा, आणि इथं केल्यानंतर सुद्धा माझं समाधान होणार नाही. ती चरण सेवा मला अखंडित मिळावी. याला वेदांताच्या भाषेमध्ये म्हणतात क्षेम. क्षेम आपल्याला एखादी गोष्ट मिळणं, योग, आणि मिळालेलं टिकून राहणं, याला म्हणायचं क्षेम. 49 वर्ष सप्ताह तुम्ही आतापर्यंत टिकवला, योग. पण हा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकून ठेवणं, याला म्हणायचं क्षेम. लक्षात ठेवा. दिंडी काढणं योग, पण दिंडी टिकवणं क्षेम. माळ घालणं योग, पण मरेपर्यंत माळ टिकून ठेवणं क्षेम. मनासारखी सून करणं योग, पण तिला मनासारखी टिकवून वागवणं क्षेम. गुरुजीकडे क्लास लावणं योग आहे, पण शेवटपर्यंत शिकत राहणं क्षेम आहे. एक गुरुलाच म्हणतो डबल बारी घेता का माझ्याशी म्हणून. जेठीच्या कृपेचा नाही जे गुरु, तेथेची बनी व्याविचार. 4 अभंग आले का तो लगेच गुरु होऊन शिकवायला सुरुवात करतो. योग वेगळा आणि क्षेम वेगळा. इथे नामदेव महाराजांनी क्षेमाची मागणी केली. योग सोपा आहे पण क्षेम कठीण आहे. कठीण योगाहून क्षेम. तुझे चरण आम्हाला मिळाले, पण तुझ्या चरणाच्या प्रती आमच्या अंतकरणामध्ये जो भाव निर्माण झालेला आहे, जी गोडी आमच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली, ती मात्र कायम तशीच राहावी. बरं का. उपजला भाव तुमच्या कृपे सिद्धी जाव. कधी कधी भगवंताच्या चरण सेवेमध्ये प्रतिबंध निर्माण होतो आणि तो प्रतिबंध निर्माण करणारा सगळ्यात मोठा शत्रू आहे अहंकार. आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला तर भगवंताचे चरण आपल्यापासून दुरावले जातात. याचं उदाहरण जर बघायचं असेल तर श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये आलेले जे 5 अध्याय आहेत त्याला रास पंचाध्यायी म्हणतात. त्याच्यामध्ये गवळणी भगवंतावर एवढ्या प्रेम करायच्या, भगवंताच्या चरणावर प्रेम करायच्या, पण चरणावर प्रेम करणाऱ्या गवळणी पण त्यांच्यापासून सुद्धा भगवान लांब निघून गेले. त्याचं कारण भगवान सांगतात, श्वाने स्पर्शिले पक्वान ते जेवी नातळती ब्राह्मण, तेवी जीवे असता अभिमान साधकाशी मी जाण नातळे. जर माझ्या भक्तांच्या ठिकाणी जर अहंकार निर्माण झाला, मेरू तो समान भारत
भगवान दूर निघून गेले आणि मग त्यांची गवळणींची कबुली आहे, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी होता वाईला लपाला आता खांदी. हे सगळे तुम्ही प्रमाण पहा निळवारांचे. त्या गवळणी देवाचा धावा करतात. जोडलेला परमात्मा त्यांच्यापासून दुरावला गेला, भगवान दुरावला गेला असं म्हणण्यापेक्षा त्यांनी अभिमान जवळ केला. मग नामदेव महाराज देवाला म्हणतात, तुझी चरण सेवा अखंडित मिळावी अशी माझी इच्छा आहे, पण कधी कधी तुझ्या चरण सेवेमध्ये प्रतिबंध करणारा अहंकार अंतःकरणामध्ये जागा होतो. म्हणून मी तुला विनंती करतो की मला परत जर जन्म दिला असता तर तो जन्म कुठे देऊ नको, तो जन्म मला कुठे दे. वासुदेव पंढरीचा प्रतिबंध निर्माण होऊ नये याच्याकरता तुला विनंती आहे. वासुदेवा पंढरीचा. महाराज जगाच्या पाठी एवढे तीर्थ आहेत, मग तिथं जन्म मिळावा अशी तुम्ही इच्छा प्रकट नाही केली. ती म्हणतात पंढरपुरातच मला वास आठवलं. तुकोबाराय म्हणतात जगाच्या पाठीवर लाखो तीर्थ असतील, उदंड तीर्थ असतील. उदंड म्हणजे मोजमाप नाही एवढे तीर्थ आहे, पण जे पंढरपूरला आहे ना ते कुठंच नाही. काय पंढरपूरला आहे तर पंढरपूरला जे आहे ते कुठंच नाही. तर महाराज म्हणतात उठा उठी अभिमान जाई आयशे स्थळ कवन, ते या पंढरीच घडे खळा पाजर रोकडे. इतर क्षेत्रामध्ये अभिमान बळावतो आणि पंढरपूर क्षेत्रामध्ये अभिमान नष्ट होतो, आणि पंढरपुरामध्ये अभिमान नष्ट होतो याची एकच खूण आहे. पाया पडे जन एक शाखा सरज धुनीसी उतरे देखा, तैसे जीव मात्र आशेका खाला होती. माझे वारकरी परिस्थितीने गांधलेले असतील, पण हृदयातला अभिमान मात्र त्यांचा नष्ट झालेला आहे. आणि म्हणून पाया पडे जन एकमेका. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तिथं अभिमान शिल्लक राहत नाही. दुसरी गोष्ट, बाकीच्या तीर्थाला गेले तर तिथं देवाचं गुरुं दर्शन घ्यावं लागतं, पण पंढरपूरला गेल्यानंतर सरळ त्याच्या पायी घाला मिठी जायचं, पायावर डोकं ठेवायचं, मिठी मारून दर्शन घ्यायचं. हे फक्त पंढरपूरला आहे. आणि म्हणून देवा पंढरपुरामध्ये तुझं ते समूर साजील रूप मला पाहायला मिळेल, तुझ्या चरणावर मला अखंड डोकं ठेवून तुझी सेवा करायला मिळेल, आणि सगळ्यात महत्वाचं अहंकार रहित होऊन तिथं तुझी सेवा करता येईल. म्हणून वासुदेवा पंढरीचा. आणि पुढचा शब्द आहे सदा संग हरिदासांचा. आता पंढरपूरचा वास आणि हरिदासांचा संघ का? त्याचं कारण आहे आपल्या नामदेव महाराजांना देवाला हे सांगायचंय, हरिदासांच्या संगतीमध्ये मी राहिलो तर त्याचा फायदा काय होईल. तर त्याचं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी लाभ सांगतो. पहा, देवाशी बोलतात आणि संगत हरिदासाची मागतात. माणसाचं जीवन आहे ना हे प्रारब्धाच्या अधीन आहे. कोणाच्या अधीन आहे? पटकन बोला. आणि प्रारब्ध हे भोगून सांभाळावे लागतात. माणूस असो
साधू असो, देव असो, आणि वाईट वाटून घेत नसाल तर सांगतो देवाचा बाप असो, पण त्याला सुद्धा प्रारब्ध भोगावेच लागतात. आणि म्हणून कर्मे दशरथ वियोगे मेला, देवाचा बाप. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. सगळ्यांना प्रारब्ध भोगून संपवावे लागतात. मग आमच्या सुद्धा जीवनामध्ये कधीतरी प्रारब्धाचा भोग आम्हाला देण्यासाठी तो आमच्या समोर उभा राहतो, लक्षात ठेवा. म्हणून आमच्या जीवनामध्ये आलेले भोग याचं खापर तुम्ही लोकांच्या डोक्यावर फोडायचं नाही. हे तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय म्हणतात, अनेकन लगे रोसावे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया. तुम्ही घर बदललं, तुम्ही गाव बदललं, तुम्ही तुमचा तालुका बदलला, तुम्ही जिल्हा बदलला, आणि तुम्ही मुंबई जरी गेले तरी मात्र प्रारब्ध तुमचा पिछा सोडत नाही, पाठलाग सोडित नाही. कारण जे ते जातो ते समजा कर्मधर्म सहयोग आणि माझे प्रारब्ध समजा आडवे आले, ध्यान देऊन ऐका, माझे प्रारब्ध जर प्रतिबंध करू लागले मला परमार्थ करायला, आणि माझ्या मुखातून जर भगवंताचं नामचिंतन जर घडलं नाही. माऊली ज्ञानवारांची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ते म्हणतात, जयाची वाचे पुढे भोजे, नाम नाचत असे माझे, तरी जन्म सहस्र ओळखीचे, एक वेळ मुखाशी यावया. भगवंताचं नाव मुखातून येण्यासाठी मागच्या जन्मीची पुण्य असावी लागते, संचित असावं लागतं. म्हणून जर समजा माझी पुण्याही कमी पडली, माझं संचित जर संपलं भजन करण्यासाठी, आणि मी जर समजा संतांच्या सहवासामध्ये राहिलो, तर त्या संतांच्या मुखातून निघणारं परमात्म्याचं भजन किंवा माझ्या कानावर पडेल. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे, घडेल भोजन उचिष्टाचे, तेथे राम नाम होईल श्रवण. अंतिप्रमाणे संत संगती देई चरण सेवा, जेणे तुझा विसर न पडावा, हाची भाव माझी जीवा, देवा पुरवी मनोरथ. ते संत मला तुझा कधी विसर पडू देणार नाही, म्हणून सदा संग हरिदासांचा. आणि देवाला पुढे म्हणतात, कर्मधर्म सहयोगाने मला कुठेही जन्म मिळाला तरी मी तक्रार करणार नाही, पण त्या जन्मामध्ये गेल्यानंतर तिथं तुझं भजन घडलं पाहिजे, एवढी जी इच्छा आहे. म्हणून जन्म होगा भल त्यायाती, जन्म होगा भल त्यायाती, जन्म होगा भल त्यायाती,
हेची देवापै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदासंग हरिदासांचा जन्म मला कुठेही मिळो पण फक्त हरिभक्ती मिळावी एवढीच इच्छा आहे. जन्माविषयी तक्रार करत नाही. मला येईल तो जन्म देई मला कुठेही जन्म दे भलते कुळी भलते ठाई कुठल्याही कुळात दे कुठल्याही वर्णामध्ये दे मी तक्रार नाही करणार पण फक्त एवढीच इच्छा आहे की त्या कुळामध्ये गेल्यानंतर मला फक्त हरिभक्ती मिळावी एवढीच इच्छा आहे. नामदेव महाराजांचा एक गोड अभंग आहे. मला कुत्रा जरी करशील ना तरी तो देवळा समोरचा कुत्रा कर म्हणजे तो नैवेद्य खाता येईल. एखादं झाड करशील ना तर माझी लाकडं तुझ्या मंदिराला कामाली पाहिजे. झाड करशी तरी तुळशीचे निमिसे तुझे द्वारी वसे आईसे करी वृक्ष करशी तरी मंडप मेथी निसे तुझे द्वारी वसे आईसे करी श्वान करशी तरी उचिष्टाचे निमिसे तुझे द्वारी वसे आईसे करी आणि माणूस करशी तरी झाड फेडी मिसे तुझे द्वारी बसे आईसे करी. माणूस केलास ना तर तुझ्या मंदिरासमोर माझं घर असलं पाहिजे तुझं अंगण झाडता येईल. पण मी बऱ्याच गावाला बघितलं दुर्दैव असं आहे का सगळ्या गावची माणसं कीर्तनला येतील पण देवळासमोरचा माणूस कीर्तनला येत नाही. इकडचं तसं नसेल समजा माऊलीचा हरिपाठ पाठ केलाय. देवाची द्वारी उभाक्षण देवळाच्या दारात माझं घर आहे पण 4 मुक्तिमय दार कशाला जाऊ म्हटलं कीर्तनाला. जन्म कुठेही मिळाला तरी तिथं सुद्धा मला भक्ती करता यावी. रामायणामध्ये सुंदर दृष्टांत आहे. वेळ आपली संपत आलेली शेवटचा दृष्टांत तुमच्यासमोर सांगतो. प्रभू श्री रामचंद्र वनवासाला निघाले. आता का निघाले कशा करता निघाले कारण सर्वांनाच माहिती. त्यांनी 2 वर मागितले. सुनहु प्राण प्रिय भावतची का मागहु एक वर भरत ही टीका 14 बरिस राम वनवासी ती म्हणते तापस बेस विशेष उदासी. 14 वर्ष रामाला वनवास कैकेयीने मागितला. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. मला एक शब्द तिथं आठवलं सांगताना मला आवडेल. सावतराईने वनवास दिला आणि सख्खी आई म्हणते तू वनवासाला गेल्यापासून थांबू नको बरं का. सावतराई म्हणते तू वनवासाला जा आणि सख्खी आई कौशल्य माता म्हणते तू वनवासाला गेल्यापासून थांबू नको. एखादी आई असती तर म्हटली असती तिला काय माझ्या मुलाला वनवास देण्याचा अधिकार आहे. पण कौशल्य माता म्हणतात तुला जावं लागेल रामा. काय शब्द आहे. पित्याने जर समजा तुला वनवास दिला असता तर मी म्हणू शकले असती त्यांच्याशी भांडू शकले असते. पण ती सावत्र आई जरी असेल ना तरी तुझी ती सख्खी आई समज आणि तिची आज्ञा पाळून तू वनात जा. आणि काय कौशल्य मातेचे शब्द आहे. जो भी तू मात कहे वन जाना
सत अवध समाना राम सिया राम जय जय राम. 100 आयुष्यापेक्षा सुख वनवासात मिळेल. जात खाऊ नको रामा. प्रभू रामचंद्र निघाले. सीता माता म्हणतात मला पण तुमच्यासोबत वनवासात यायचं. एखादी असती तर म्हटली असती मी 14 वर्ष काय 28 वर्षाचा तोपर्यंत मी पप्पांच्या घरी राहीन आणि जाताना तुम्ही मोबाईल घेऊन जा. मला फक्त तुम्ही SMS करीत जा अशी म्हटली असती. पण निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता. लक्ष्मणजी पण निघाले. पहिल्या दिवशीचा मुक्काम तमसा नदीच्या काठावर झाला. आता पुढे प्रभू श्री रामचंद्र गंगा काठावर आले. गंगेच्या तीरावर आले आणि गंगा नदी पार करायची होती म्हणून तिथं गंगेच्या तीरावर असलेल्या त्या केवटाला हाक मारली. केवटा तर तो देवाकडे बघत सुद्धा नाही. मागी नाव न केवट आला. तो नाही म्हणतो देवाला तिकडनं. भगवान म्हणतात मी तुला हाक मारतो ये लवकर इकडे. तर तो म्हणला असा हात करतो देवा मला वेळ नाही म्हटला. मग शेवटी भगवान त्याच्याकडे गेले. एक हिंदी मध्ये भजन आहे. कभी कभी भगवान को भक्तों से काम पड़े जाना था गंगा पार प्रभू के वट के नाव चढे. त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणतात बाबा आम्हाला तुझ्या होडीतून पलीकडे घेऊन चल. तो म्हटला नाही मला वेळ नाही तुम्ही दुसऱ्या होडीत बसा. सीता माता हळूच भगवंताच्या कानामध्ये म्हणतात हा आपल्याला घेऊन जात नाही याचं कारण मला माहिती आहे. त्याला माहिती आहे वनवासी आहे त्यांच्याकडे पैसे नसतील. जसे वारकरी दिसलेले रिक्षेवाले थांबत नाही त्याला माहिती आहे फुकट बसेल आणि सांगत माळ घाल एकादशी कर कुठे टाईम आपल्याला. तसं यांच्याकडे पैसे नसतील त्याला माहिती आहे म्हणून तो आम्हाला घेऊन जात नाही. लक्ष्मणजी म्हणतात दादा तुम्ही बाजूला व्हा याला मी आता दाखवतो कसा घेऊन जात नाही पाहतो. लाल डोळे केले. पण भगवान म्हणतात तसं नाही रे बाबा वेगळं कारण आहे. मग त्याला विचारलं तू आम्हाला का घेऊन जात नाही. मग तो सांगतो मागी नाव न केवट आना. पुढचे शब्द ऐका. कहा तुम्हारो मरमू मै जाना. मला वर्म माहितीये म्हणून घेऊन जात नाही. मी ऐकलंय तुमच्याबद्दल. प्रभू रामचंद्र म्हणतात काय ऐकलंय माझ्याबद्दल. तुमच्या पायाचा स्पर्श झाला होता एका दगडाला आणि त्या दगडाची बाई झाली होती. महिमा चरणों की मैंने सुनी है प्रभु नाव लकड़ी की मेली पुरानी प्रभू. तुमच्या पायाचा स्पर्श माझ्या होडीला झाला आणि होडीची बाई झाली तर घोटाळा होऊ शकतो बरं. पण घरी आधीच एक पत्नी आहे तिने जगणं आराम केले म्हटला. तिला सांभाळता अर्ध जीवन खर्च झालं आणि दुसरी बाई झाली तर तिला मी ठेवू कुठं. बापाने मला दुसरा धंदा शिकवला नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात असं नाही होऊ शकत. असं होऊ शकतं दगडापेक्षा लाकूड मऊ असतं. दगडाची बाई लवकर होऊ शकते. मग भगवान म्हणतात मग काय केलं म्हणजे तुम्हाला होडीत बसवशील. मग तो देवाला म्हणतो दोनों चरणों को आगे बढ़ा कीजिए. तुमचे चरण मी धुणार तुमच्या पायाची माती साफ करणार आणि मग तुम्हाला होडीत बसवणार. कबूल असेल तर हो म्हणा. भगवंताने सीता मातेकडे बघितलं लक्ष्मणजीकडे बघितलं आणि थोडे विचारात पडले. तर 2 दिवसापूर्वी भांडण झालं होतं. सीता माता म्हणतात चरणावर माझा अधिकार. लक्ष्मणजी म्हणतात चरणावर माझा अधिकार. जसं 2 मुलांची भांडणं की पप्पा आमची वाटणी करून टाका आणि तिकडनं पोलीसचा फोन यावा बाबा माझं कसं काय. मग बापाची जशी अवस्था व्हावी तशी आता प्रभू श्री रामचंद्रांची झाली गुरुजी. मग भगवान म्हणतात ठीक आहे आता 9:15 वाजले कशाला टाइमपास करू. आता चल घेऊन ये पटकन काय आणायचं तुला ते.
त्याने परातनं आणली, लाकडाची काठवट आणली, त्यात भगवंताला उभं केलं. गंगेचं तीर्थ एका लोट्यामध्ये आणलं आणि गंगेच्या तीर्थाने भगवंताचे चरण प्रक्षालन केले. सगळ्या देवांनी शंखनाद केला, त्याच्यावरती पुष्पवृष्टी केली आणि मग भगवंताने त्याला हातात धरून उचलला आणि त्याला सांगितलं की खरोखर तुझं जीवन धन्य की तू आज माझे चरण प्रक्षालन केले. चल आता उशीर झाला, मला होडीत बसव. ते तीर्थ स्वतःही प्याला, घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना ते तीर्थ पाजलं. भगवंताला होडीमध्ये बसवला. सीता माता सुद्धा होडीत बसलेले आहेत, लक्ष्मणजी बसलेले आहेत. आता होडी पुढे निघाली आणि होडीतून उतरता उतरता सीता मातेने आपल्या हातातली अंगठी काढली आणि त्याला दिली. ही अंगठी तुला ठेवून दे, ही तुझी मजुरी समज आम्हाला सोडल्याची. तो म्हटला नको, माझी मजुरी मला मिळाली. सीता माता म्हणतात तू गरीब आहेस बाबा, या अंगठी ठेवून घे, ही चांगली 9 रत्नाची अंगठी आहे, चांगली मौल्यवान आहे, ठेवून दे तुला. नको नको, मला अंगठी नको. अहो तुमचा ना आमचा एकच धंदा आहे. सीता माता जरा दुष्काळात पडल्या. आपला दोघांचा एकच धंदा कसा काय? तुम्ही भवसागरातून लोकांना पार घेऊन जाता आणि मी गंगेतून लोकांना पार घेऊन जातो. आता तुम्ही माझ्या इथं आलात, मी तुम्हाला पलीकडे घेऊन चाललो. आता इथून पुढे तुम्ही मला भवसागरातून पार न्यायचं काम करा, फिटन फिट होऊन जाईल. पहा आता काय. आणि मग भगवंताला तिथं सोडून तो काही दिवस भगवंताच्या सोबत राहिला. पण इको कमी करा, थोडासा सराव होतो ते कमी करा. आणि मग एक दिवशी लक्ष्मणजीने विचारलं, प्रभू हा सामान्य होडी चालवणारा माणूस, तुमचे चरण प्रभू भगवान महादेव अखंड हृदयामध्ये ठेवतात. हस्ताक्षमाला हृदय कृष्ण तत्वम जीवाग्रे भागावर राम मंत्रम. लक्ष्मी अखंड तुमच्या चरणाची दासी. आणि हे पावलं तुम्ही त्या होडी चालवणाऱ्या माणसाला धुवून दिले, काय त्याची पुण्याई. प्रभू श्री रामचंद्र म्हणतात लक्ष्मणा, माझे चरण धुण्यासाठीच त्यांनी जन्म घेतलेला आहे. हा आहे ना, हा मागच्या अवतारातला कासव होता. कासव. मी क्षीरसागरामध्ये असताना शेषशेवर झोपलो असताना एक दिवशी हा आला आणि माझ्या चरणाला स्पर्श करू लागला. तेव्हा लक्ष्मीने याची हातालपट्टी केली, चले जाओ भगवान सोय हे. दुसऱ्या दिवशी परत आला, आता योग दर्शन, आज मी नाही दर्शन मिळेगा तर आ जाओ. परत गेला. तिसऱ्या दिवशी दर्शनाला आला, आई साहेब आज योग दर्शन, आज मी नाही दर्शन मिळेगा तुझे. असं 2-4 वेळा त्याला हाकलल्यानंतर तो कासव एक दिवशी इतक्या हट्टावर पेटला. आम्ही काही लोक म्हणतात ना, आम्ही 400 किलोमीटर अंतर चालून पंढरपूरला आलो आणि देवाच्या चरणावर डोकं ठेवून देत नाही आम्हाला. मग कधी कधी लोक पुजाऱ्यांशी भांडण करतात, तसे याने लक्ष्मी मातेशी भांडण केलं. आई साहेब मला देवाच्या चरणावर मस्तक ठेवू द्या, माझी बाकी काही इच्छा नाही. लक्ष्मी मातेचं आणि कासवाचं भांडण चाललं असताना शेषाने लाल डोळे केले आणि लाल डोळे करून बघितलं. हे लक्ष्मी मातेबरोबर भांडतोस का तू? ठीक आहे. आणि आपल्या तोंडातला, आपल्या मुखातला विषाचा फुटकार त्याच्यावर सोडला आणि तो कासव बिचारा तळमळत तळमळत त्या ठिकाणी आता मरू लागला. पण मरता मरता त्याने शपथ घेतली, मी पुन्हा जन्म घेईन आणि पुन्हा जन्म घेऊन तुमच्या दोघांच्या समोर देवाचे चरण धुईन. आणि तोच कासव इथे केवळ झाला. शेष लक्ष्मणजी झाले, लक्ष्मी सीता माता झाल्या आणि दोघांच्या डोळ्यासमोर त्याने भगवंताची पावलं धुतली आणि दोघंही बघत राहिले. याला म्हणतात जन्म कुठेही मिळो पण आम्ही तुझी चरण सेवा करणार. आणि म्हणून जन्म होका भल दे याती तरी मी न चुको हरिभक्ती. नामदेव महाराज म्हणतात देवा याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काहीच नको. नामा म्हणे कमलापती, नामा म्हणे कमलापती, नामा म्हणे कमलापती, नामा म्हणे कमलापती.
वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा ऋण झुण पायी ऋण झुण पायी वाजता दिवाळे दाविती पाऊले दयानिधी दाविती पाऊले दयानिधी दाविती पाऊले दयानिधी जनक श्रुत देवाच्या घरासी जे गेले जनक श्रुत देवाच्या घरासी जे गेले दाविती पाऊले दयानिधी दाविती पाऊले दयानिधी वस्त्रहरणी जाते द्रौपदी ने चिंतिला वस्त्रहरणी जाते द्रौपदी ने चिंतिले दाविती पाऊले दयानिधी नामा म्हणी नामा म्हणी